नमस्कार, श्रीता कोरे या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत वरळीचा भात म्हणजेच वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी। ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी साधी सोपी आणि चवीलाही खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही उपवास असो किंवा नसो तरीही तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। मी ते 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत। ते तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतले आहेत, कारण वरीच्या तांदळात गारीचे बारीक बारीक खडे असतात, त्यामुळे तांदूळ हे स्वच्छ निवडून घ्यायचे। बारीक चिरलेले 2 बटाटे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ, आवश्यकतेनुसार पाणी। मी इथे कढई गरम करण्यास ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये वरीचे तांदूळ हे भाजून घेणार आहे। वरीचे तांदूळ हे थोडे फ्राय करून घ्यायचे। त्याला थोडा गोल्डन ब्राउन कलर येऊपर्यंत फ्राय करायचे। तुम्ही ते बघू शकता। मी वरई काढून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमच तेल गरम करून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेतलेली आहे। फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालून घेतलेला आहे। बारीक चिरलेला बटाटा हा थोडा परतून घ्यायचा। बटाटा लवकर शिजण्यासाठी थोडेसे मीठ घालून घेतलेले आहे। बटाटा हा थोडा गोल्डन ब्राउन होऊ द्यायचा। बटाटा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर त्यामध्ये मी ते 2 वाटी गरम पाणी वापरलेले आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि वरीचे तांदूळ घालून भात शिजण्यासाठी ठेवलेला आहे। त्याला 1 ते 2 मिनिटं असे झाकून ठेवायचे। तुम्ही इथे बघू शकता। त्याला असे 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचे। तुम्ही इथे पाहू शकता की झाकण काढून हा भात तयार झालेला आहे। तयार आहे आपला वरईचा भात। वरईच्या भाताबरोबर आपण शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, मी ते शेंगदाण्याचे कूट भाजून घेतले आहे 2 चम्मच, 1 चम्मच लाल तिखट आणि चवीपुरते मीठ। मी ते पातेले गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून झाले होते जिरे घालून झाल्यावरती त्यामध्ये 1 चम्मच रेड चिली पावडर घालून घेतलेली आहे आणि मी ते गरम पाणी वापरलेले आहे 2 वाट्या। चवीपुरते मीठ घातलेले आहे आणि ह्याला 1 उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर इथे शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचे आहे आणि ह्याला शिजू द्यायचे आहे। मी इथे थोडासा गूळ वापरलेला आहे। त्याला 1 ते 2 मिनिटे अशीच उकळी येऊ द्यायची आणि ह्याला 5 ते 10 मिनिटं असे शिजू द्यायचे। तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि रंगही पाहू शकता। तयार आहे आपली शेंगदाण्याची आमटी। ही तुम्ही वरईच्या भाताबरोबर किंवा इतर वेळेला पण करू शकता। वरईच्या भाताबरोबर ही आमटी खूप छान लागते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।